नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज मी थांबले म्हणजे आपले नाशिक घोटी या हायवेला. तर मित्रांनो, मी बरेच दिवसापासून बघतोय का या घोटीवरनं नाशिकला जाताना आपलं एक गाव लागतं माणिकखांब. तर त्या माणिकखांबच्या गावाच्या थोडं पुढं आलं की मित्रांनो एक बाबा बसता रस्त्यावरती. तर बरेच दिवसापासून बघतोय एवढ्या उन्हामध्ये बसताय, एवढीशी काठी त्याला पडदा वगैरे लावून. तर मित्रांनो, तुम्हाला मी हायवे दाखवतो, बाबा कुठे बसता. जे काय समजा आपल्याकडे थोडीफार मदत होत असेल तर आपण त्या बाबांना थोडीफार मदत करूया. माझी सगळ्यांना विनंती आहे का जे कोणी या हायवेला जात असेल, समजा नाशिकमध्ये जो कोणी व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला या हायवेला माणिकखांब म्हणून गाव आहे, रेल्वे गेटला खेटूनच तुम्हाला जर दिसत असेल तर नक्की या बाबांजवळ जा. बाबांना काय 2 पैशाची मदत करता येईल करा. मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा बघा मित्रांनो, हा घोटीवरनं सीधा हा जातो नाशिकला हा हायवे. तर हा घोटी नाशिक हायवे मित्रांनो. तर या हायवेच्या बाजूला एक छोटंसं हे तुम्हाला झोपडं दिसेल. हे गाव लागतं आपलं माणिकखांब. आता हे बघा, आपण जाऊया त्या बाबांकडे आता. तर हे बघा मित्रांनो, हे बाबा आहे. घोटीवरनं आले तर तुम्हाला एक माणिकखांब गाव लागेल. तर त्या गावाच्या कोपऱ्यात हे बाबा बसतंय. जर कोणी या रस्त्यातून जात असेल, बघत असेल, थोडीफार कवायना बाबांना मदत करा. म्हणजे कसं आहे, एवढ्या उन्हात आपण 2 पैसे तर तिकडे खरचतो, तर 2 पैसे बाबांनाही द्या.